बार्सेलोना या फायनल मध्ये सलग 9 मॅच जिंकून येते, ज्यातल्या मागच्या 5 मॅचेस मध्ये त्यांनी एकही गोल खाल्लेला नाही. हान्सी फ्लिक यांच्या बार्सेलोनाने रिअल मॅड्रिड समोर आजपर्यंत एकूण 5 मॅचेस खेळल्यात, ज्यातल्या 4 जिंकल्यात आणि फक्त 1 हारली आहे. 17 गोल मारल्यात आणि 9 गोल खाल्ल्यात. यामध्ये मागच्या सीझनचे सलग 4 विजय आहेत. ला लिगाची होम अवे, कोपा डेल रेची फायनल 3-2 आणि मागच्या वर्षीची ही सुपर कपची फायनल बार्सेलोनानं रिअल मॅड्रिडला 5-2 अशी हरवली होती. बार्सेलोनाचा स्क्वॉड कंप्लीट आहे, पूर्ण फॉर्म मध्ये आहे आणि रिअल मॅड्रिडचे काही प्लेयर्स इंजर्ड आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी बार्सेलोनाच्या बाजूने आहेत, तर रिअल मॅड्रिडच्या बाजूने काय आहे? रिअल मॅड्रिडच्या बाजूने त्यांचा इतिहास आहे. या दोघात आजपर्यंत एकूण 10 सुपर कपच्या फायनल झाल्यात, त्यामध्ये 7 रिअल मॅड्रिडनं जिंकल्यात आणि फक्त 3 बार्सेलोनानं जिंकलेल्या आहेत, ज्यामधल्या 2 मागच्या 3 वर्षातल्या आहेत. रिअल मॅड्रिडचा इतिहास आहे चमत्काराचा. रिअल मॅड्रिडचा इतिहास आहे लोकांची स्वप्न तोडायचा. जेव्हा ते जिंकणं शक्य नाही असं सगळ्यांना वाटतं, तेव्हा रिअल मॅड्रिड जिंकून दाखवती. हा रिअल मॅड्रिडचा इतिहास आहे. एकच मॅच जी हान्सी फ्लिक यांनी हारलेली आहे रिअल मॅड्रिड समोर, ती आत्ताचे त्यांचे कोच झाबी अलोन्सो यांच्या अंडरच हारलेली आहे. त्यामुळं उद्या बघायचं आहे की नक्की कोण जिंकतं, बार्सेलोनाचं नियंत्रण, निश्चय आणि निर्माण, का रिअल मॅड्रिडचा दबाव, दक्षता आणि दंगल. एल क्लासिको सुपर कोपा डे एस्पानिया फायनल उद्या मध्यरात्री 12:30 वाजता बघायला विसरू नका आणि अशा व्हिडिओसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.